कोलकाता येथील डॉक्टरसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर निवासी डॉक्टरांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे। महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स यांच्या वतीने आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे इमर्जन्सी सेवा वगळता बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे। We want justice. We want justice. डॉक्टरांना सुरक्षा मिळाली पाहिजे. डॉक्टरांना सुरक्षा मिळाली पाहिजे. डॉक्टरांना सुरक्षा मिळाली पाहिजे. We want justice. We want justice. We want justice. नऊ ऑगस्टला आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एक द्वितीय वर्षात शिकणाऱ्या रेसिडेंट निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची एक निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि संपूर्ण ही जी घटना आहे या घटनेला तिथल्या कॉलेज प्रशासन तसेच लोकल सरकारने सुसाईड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला। ही गोष्ट अत्यंत निंदनीय अशी आहे। तर या घटनेचे पडसाद पूर्ण देशभर उमटत आहे। देशभरातील सर्वच निवासी डॉक्टर संपामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये माड छत्रपती संभाजीनगर येथील सर्व रेसिडेंट डॉक्टर जे आहेत ते संपामध्ये सहभागी झालेले आहेत। या संपाच्या प्रामुख्याने मागण्या आमच्या ह्या आहेत की जी घटना घडलेली आहे या घटनेची CBI मार्फत निपक्षपणे याची सर्व इन्क्वायरी करण्यात यावी। कारण की जे लोकल पोलीस जे इन्क्वायरी करत आहे यामध्ये काहीतरी आम्हाला ग्लिचेस आढळून येत आहेत, ते पुरावे लपवण्याचा प्रयत्न करत आहे असं आढळून येत आहे। त्यामुळे CBI मार्फत या घटनेची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी। त्याचबरोबर एक हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे बिल पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे ते लवकरात लवकर मंजूर करण्यात यावं ही देखील मागणी आहे। त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती डॉक्टरांची सुरक्षा जी वाढवण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर डॉक्टरांना राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेल नाही येते, हॉस्टेल आणि वॉर्डच्या ऑन ड्युटी ज्या साईड रूम आहेत त्यासुद्धा आम्हाला लवकरात लवकर नवीन तयार करून देण्यात याव्या अशी आमच्या मागण्या आहेत। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर सर आमचा संप हा बेमुदत असा आहे। हा संप जो आहे पूर्ण नॅशनल लेवलवर आहे। आमची एवढीच विनंती आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, नाहीतर आमचा संप हा कंटिन्यू राहील। यामध्ये आम्ही अत्यावश्यक सेवा सध्या संपामध्ये सहभागी केलेल्या नाही आहेत। सध्या अत्यावश्यक सेवा आम्ही सुरळीतपणे चालू ठेवल्या आहेत, पण जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अत्यावश्यक सेवासुद्धा बंद करण्याची वेळ आमच्यावर येऊ शकते। धन्यवाद सर, आपलं नाव? मी डॉक्टर रोहन गायकवाड, अध्यक्ष माड छत्रपती संभाजीनगर।